महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग तालुक्यातील नागाव पाल्हे पुलाच्या वाढत्या धोकादायक स्थितीमुळे नागाव ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे। पुलावरील संरक्षण कठडा कोसळल्यानंतर ग्रामपंचायतीने कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवत पुलाची तात्काळ संरचनात्मक तपासणी करण्याची मागणी केली आहे। गेल्या 2 वर्षांपासून या पुलाबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे। सध्या बेली पूल जड वाहतुकीसाठी बंद असल्याने सर्व जड वाहतूक पाल्हे पुलावरून सुरू असून त्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढला आहे। पुलावरील सर्व सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच प्रस्तावित नवीन पुलाच्या बांधकामाबाबत निधी, निविदा प्रक्रिया आणि कामाचे वेळापत्रक लेखी स्वरूपात जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा भविष्यात कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील असा स्पष्ट इशारा नागाव ग्रामपंचायतचे सरपंच हर्षदा मयेकर व जिल्हा परिषद शिंदे शाळेचे सदस्य सचिन राहुल यांनी दिली आहे। त्यांनी सांगितलं की अजूनही कोणतीही म्हणजे जे आपली मागणी जी होती की पाल्हे पुलाचं काम आणि बेली पुलाचं म्हणजे आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल म्हणजे पूर्ण मुरुडकडे जाणाऱ्या या सगळ्या अलिबागपासून जोडणारे हे जे दोन्ही पूल आहेत, तर आमचं म्हणणं आहे की हे दोन्ही पूल कमकुवत आहेत आणि मागच्या आता 3-4 दिवसापूर्वी पाल्हे पुलाचं कठडा संरक्षक भिंत जी होती ती कोसळली, तर त्या बाबतीत आम्ही आलेलो। तर त्याच्यामध्ये आमची मागणी अशी होती की जे कठड्याचं काम किंवा जे काम चालू आहे ते एकदम पक्कं व्हावं आणि बेली पुलाचं काम जे ते पहिल्यांदा करणार आहेत सुरुवातीला, तर त्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं, सोबतच पाल्हे पुलाचं पण काम चालू व्हावं। तर त्याच्यामध्ये मॅडमनी आम्हाला सांगितलं की आम्ही जे डागडुजीचं काम आहे ते अजून पक्का पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू, मात्र त्यांनी अजूनही जे बेली पूल आणि पाल्हे पूल याची जी पूल बांधण्याची जी परवानगीसाठीचं हे आहे त्याचा काही अजून म्हणजे त्यांना सांगता नाही आलं की कधी काम चालू होईल। तर त्या ह्याच्यानी आम्ही म्हणजे त्यांनी दिलेल्या उत्तराने आम्ही खुश नाही आहोत, म्हणजे आम्ही सॅटिस्फाईड नाही आहोत। आपली पुढील भूमिका काय? आमची पुढील भूमिका की म्हणजे एकतर हे काम लवकरात लवकर त्यांनी सुरू करावं अशी आमची मागणी राहील आणि याच्यामध्ये भूमिकेच्या बाबतीत म्हणाल तर मला वाटतं आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही। अभियंत्यांना भेटलो होतो, त्यांना सर्वप्रथम बेली पुलाबद्दल मी चौकशी जेव्हा केली की मागचे 10 महिने आपण इथे ST बस जाऊन देत नाही आहात आणि तुम्ही बोर्ड लावलेला की हा पूल कमकुवत आहे, तर तुम्ही चालू कधी करताय? तर त्यांनी सांगितलं की मँग्लोव्ज डिपार्टमेंटकडनं त्यांना परमिशन आलेली नाही आहे आणि पुढल्या 3 महिन्यात ते तो ब्रिज चालू करतात, तोपर्यंत त्याला ते हाईट गेज वगैरे लावतात जेणेकरून अवजड वाहनं त्याच्यावरनं जाणार नाही। पण त्याचवेळी जेव्हा मी त्यांना विचारलं की पाले बायपासचा जो पूल आहे तो पण आम्हाला कमकुवत वाटतो, चांगला वाटत नाही आहे, तर मॅडमनी मला उत्तर दिलेलं की आम्ही त्याचं हे केलेलं आहे, स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे आणि तो चांगला पूल आहे। पण 2 दिवसापूर्वीच त्याच्या साईडचा कठडा वगैरे तुटलाय आणि आमच्या सरपंच मॅडम पण जातीन तिथे लक्ष देत आहेत। तर आज आम्ही पुन्हा त्यांना भेटायला आलो आणि तुम्ही नक्की काम कधी चालू करणार आहात आणि कधी पूर्ण करणार आहात याची माहिती घेतली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.